प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि कालचा सस्पेन्स आज त्यांनी प्रचंड रंगवला। सुरुवातीलाच आपल्याला सायली प्रचंड खोकलताना दिसतेय। सायलीला खोकल्याची ढास लागलेली असते। मला तर वाटलं बाई खरंच लागली की काय, पण आता ती हे नाटक करते। साक्षी म्हणते आर यू ऑल राईट, आणि आता सायली म्हणत असते खोकला येतोय खोकला, आणि ती खूप खोकलत असते। आता साक्षी जॉनी जॉनी करून आवाज देत असते। थोडा सुरुवातीला माझा गैरसमज झाला, पण नंतर कळलं मला की ती तिच्या कुकला आवाज देतीये। आता तिने तिच्या कुकला आवाज दिला, पण तो काही आला नाही, म्हणून ती स्वतः सायलीसाठी पाणी घ्यायला गेली आहे। आणि आता सायली ही साक्षी गेल्यानंतर तिच्या त्या रूमची अशी तपासणी घेतीये बघा। तिची ज्वेलरी उघडून बघतीये आणि प्रत्येक डब्बा चेक करतीये। हा थरार त्यांनी इतका रंगवला की मला वाटलं बाई आता सायली ही शोधाशोध करतीये ना, तेव्हा तिच्या हाताला प्रचंड वेग दाखवलाय। आणि कमालीची गोष्ट सांगू का प्रेक्षकांनो, साक्षीच्या घरातच भरपूर ज्वेलरी आहे बरं का। आता ड्रॉवर मध्ये ज्वेलरी शोधताना सायलीला भेटते एक चाबी। आता तिला असं वाटतं की ही चावी नक्कीच कपाटाची असणार, आणि ते डोकं तिने लावलं आणि बाकीच्या ज्वेलरी ठेवून दिल्या आणि लगेच कपाटाकडे मोर्चा वळवलाय। आणि आता कपाटाकडे सुद्धा ती सगळी शोधाशोध करतीये। कपाट उघडलंय ऑलमोस्ट तिने। आता मधूनच अर्जुन दाखवलाय। अर्जुन बाहेर खूपच असा तगमग करत असतो, अजून सायली का नाही आली म्हणून। आता सायली ते सगळं कपाट उघडते, पण तिला काही सापडत नाही। आता खालच्या ड्रॉवरमध्ये वरच्या ड्रॉवरमध्ये आता हा थरार ना प्रेक्षकांनो तुम्ही बघा, टीव्हीवर नक्की बघा, मजा येईल तुम्हाला बघायला। आता सायलीने ते पुन्हा मोठं कपाट उघडलं, त्या साक्षीचे काही कपडे तिथे असतात ते कपडे बाजूला केले, आणि आता तिथे मैपतची गाडी आली आहे। त्यामुळे अर्जुनला आता टेन्शन येतं, आणि अर्जुन आता सायलीला फोन लावतो बघा। आधी तर तो स्वतःचा चेहरा असा झाकतो आणि गाडीची काच लावून घेतो, पण कमालीची गोष्ट बघा यात काय झालीये ती तुम्हाला नंतर सांगते। खरं तर हसू की रडू अशी अवस्था झाली होती माझी। आणि आता पहा, सायली आता ते कसलं तरी ड्रॉवर उघडतीये, तर ते तिला उघडता येत नसतं। अर्जुन तिला फोन करतोय आणि आता तिचा फोनचा आवाज तिला येतोय बरं का, पण तरी सुद्धा ती आधी तपासत असते सगळे ज्वेलरी। आता इकडे अर्जुन रेस्टलेस होत असतो, म्हणजे असा तगमग करत असतो, उचल सायली फोन उचल। तिला माहिती द्यायची असते सायलीला की मैपत आलाय, त्यामुळे तू लवकर आवर। आता सायली ते ड्रेसिंग टेबलचं ड्रॉवर उघडतीये, ते तिला उघडता येत नसतं, पण अर्जुन मात्र कॉन्स्टंटली तिला फोन करतच असतो। आता सायली फोन उचलते फायनली अर्जुनचा। सगळी शोधाशोध झाल्यावर अर्जुन म्हणतो सायली मैपत आलाय, लवकर आवर, तुझं काम झालं नाही का? सायली म्हणते नाही अजून माझं काम झालेलं नाहीये, अहो मी शोधते ना ते लॉकेटचाच भाग पण। आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा तिच्या लक्षात येतं की मागून साक्षी आली आहे, आणि अर्जुनला पण कळतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आणि अर्जुनला पण कळतं की सायली पकडली गेली की काय। बरं आता हे तर त्यांनी एवढं रंगवलं की तुम्हाला काय काय सांगू। आता बघा सायली असं बोलते आणि एकदम चुप्प बसते, आणि काही क्षण असे अर्जुनचा घाबरलेला चेहरा दाखवलाय आणि सायलीचा पण घाबरलेला चेहरा दाखवलाय, आणि मग लगेच रविराजांचा सीन घेतलाय। रविराज ओरडत असतात नागराज, ए नागराज, अरे कुठे, अगं सुमन कुठेस तू? हे दोघेही बाहेर येतात। आता रविराज म्हणतात आले का रे, अरे बघा गंमत दाखवतो तुम्हाला, असं म्हणून रविराज आता बाजूला सरकतात आणि बघतात तर काय, हे नागराज सुमन समोर प्रतिमा आत्या होत्या, आणि सरप्राईज बरं का प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गायब झालेत। सुमन आत्या त्यांना बघतात आणि म्हणतात अगो बाई वहिनी, अहो हे काय आहे, अहो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गायब झालेत। रविराज म्हणतात जाणवतोय का काही फरक? आता सुमन म्हणते म्हणजे काय भाऊजी, अहो वहिनीच्या ट्रीटमेंटचा आजचा दिवस होता, पण या सगळ्या ट्रीटमेंटचा एवढा लवकर फरक पडेल असं नव्हतं हो वाटलं मला। आता नागराज म्हणतो अरे वा दादा, वहिनीचा चेहरा तर एकदम क्लीनच झाला। आता ही सुमन खूप खुश झालेली असते, ती खूप कौतुक करत असते प्रतिमा आत्याचं। वहिनी अहो किती छान दिसताय तुम्ही, अगदी पूर्वीसारख्या बघा। प्रतिमा आत्या पण खुश दाखवल्यात त्यांनी। प्रतिमा आत्याचा आत्मविश्वास अगदी पूर्वीसारखा बूस्ट होईल आता असं वाटतंय। नागराज तर खूप सरप्राईज झालेला दाखवलाय, म्हणजे प्रतिमा आत्या खरंच खूप सुंदर दिसतात बरं का, त्यात काही शंका नाही। आता सुमन म्हणते वहिनी खरंच सांगते मी, अगदी पूर्वीसारख्या दिसू लागल्यात तुम्ही। सुमन खुश झालेली असते, आणि खुश होऊन ती आता प्रतिमा आत्याला अशी बिलगते, आणि रविराजही खुश असतात, त्यांची अगदी पहिल्यासारखी प्रतिमा दिसायला ॲटलिस्ट परत आली आहे। तर बघा आता तो जो सायलीचा सस्पेन्स रंगवला होता ना त्यांनी,
तो त्यांनी कंटिन्यू दाखवलाय. अजूनही अर्जुनचा चेहरा बेदरलेला, सायलीचा चेहरा घाबरलेला. आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार, आता असा तुमचा सस्पेन्स घशाशी आला असेल. सायली आता मागे वळून साक्षीला बघते. साक्षी आता म्हणते, काय ग, तू तुझ्या कंपनीमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवत होतीस का ग, उशीर झाला तरी क्लायंट तयार नाहीये म्हणून. मग सायली घाबरून लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि म्हणते, नाही हो मॅडम, नाही, अहो घरून माझा फोन होता ना म्हणून मी फोन घेतला. मग आता साक्षी म्हणते, सो आर यू फील बेटर. मग लगेच सायली खोकलायला लागते करून. मला ओरिजिनल खोकला येतोय बरं का प्रेक्षकांनो, आज खूप भयंकर खोकला येतोय. तर आता सायली खोकलतानाच म्हणते, मॅडम मी फेशियल कसं करू. अर्जुन आता फोनवर आहे बरं का, म्हणजे फोन चालू आहे अर्जुनचा आणि अर्जुन या दोघींचं बोलणं ऐकतोय. सायली खूप खोकलत असते. साक्षी तिला म्हणते, नो 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 प्लीज तुम्ही फेशियल वगैरे करू नका, हे ना खूप अनहायजिनिक आहे बघा, आणि तुम्ही प्लीज निघा बरं. सायली म्हणते, मॅडम तुमचं ते 50% जे डिस्काउंट आहे ना ते कॅरी फॉरवर्ड करते आणि प्लीज माझी कंप्लेंट नका करू प्लीज, म्हणजे माझे रेटिंग खराब होतील ना. ते काहीतरी असतं ना पार्लरवाल्यांचं, म्हणजे छान ट्रीटमेंट दिली वगैरे वगैरे म्हणून त्यांना मार्क द्यायचे असतात थोडक्यात सांगायचं तर. मग आता ही साक्षी म्हणते, पाणी पी बाई आधी. पण आता सायलीने पाणी सुद्धा पिलेलं नाहीये बरं का, आणि लगेच तिथून बॅग घेते आणि कल्टी मारते. थोडक्यात सांगायचं झालं तर सायली अशा पद्धतीने वाचली आहे. आणि त्यातून दुसरा थरार पहा, थरार म्हणावं का काय म्हणावं, आता शब्द तुम्हीच सुचवा. साक्षी तिला म्हणत असते, प्लीज यू मे गो नाव. आणि इकडे अर्जुन फोनवर हसत असतो की चला आपल्या बायकोने बाजी पलटवली. सायली म्हणते, मॅम प्लीज प्लीज मी तुमचं ते फेशियल कॅरी फॉरवर्ड करते असं म्हणून ती बॅग घेते आणि निघून जाते. साक्षी म्हणते, बरं जाय बाई आधी जाय. एवढी खोकलते ती की कोणालाही असं वाटेलच की हिने आधी जावं म्हणून. तर बघा इकडे अर्जुनने आता फोन ठेवून दिलाय आणि तिकडे सायली अशी उतरते खाली पायरीवरनं, आणि सायली पायरीवरनं उतरायच्या आताच मैपत त्याच्या खोलीत निघून जातो. आता थोडक्यात सांगू का एका वाक्यात प्रेक्षकांनो, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना, अशी गत त्या अर्जुन आणि सायलीची झाली आहे. तर आता पुढे बघा काय झालंय. हे रविराज आणि प्रतिमा आत्या यांचा सीन आज रंगवलेला आहे. रविराज म्हणतात, अगं कुठे ती पूर्वी ओढणी घेऊन ते तोंड लपवत फिरवणारी प्रतिमा आणि आता ही प्रतिमा, केवढा तो फरक. लगेच नागराज म्हणतो, हो ना दादा, अरे मला खूप खूप आनंद झालाय. वहिनी तुझ्यात ना अगदी अशी सुधारणा झाली पाहिजे बघा ना, तोंडावरती गोड आणि पोटामध्ये विष असं घेऊन फिरतो नागोबा. पण पहा आता ही सुमन म्हणते, वहिनी इकडे या बरं, इकडे या. आता तिने प्रतिमात्याला त्यांच्या जुन्या फोटो समोर आणलंय आणि म्हणते, कशी वहिनी, तुम्हाला अगदी आरशासमोर उभं राहिल्यासारखं वाटत असेल ना. प्रतिमात्या त्यांच्या त्या जुन्या फोटोला बघतात आणि सुमनला म्हणतात, अगं सुमन, अगं या फोटोमध्ये, अगं बाई या फोटोला काढून 20-22 वर्ष झाले असतील, अगं किती वर्षाचं अंतर पडलंय. रविराज म्हणतात, प्रतिमा पण माझ्यासाठी तू आत्ताही तेव्हासारखीच आहेस आणि आता बघ तुझी ती डर्मटॉलॉजिस्टची काय ती ट्रीटमेंट बंद आणि सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू राहणार आहे. म्हणजे एक ट्रीटमेंट त्यांची बंद पडली आहे स्किनची आणि आता सायकोलॉजिकल ट्रीटमेंट त्या घेणार आहेत. सुमन म्हणते, वहिनी तुम्ही पूर्णाईला भेटलात का. अहो त्यांना तुम्हाला असं बघून खूप आनंद होईल. मग लगेच प्रतिमा त्या म्हणतात, अहो खरंच सुमन म्हणते तसं आपण जाऊया का पूर्णाईला भेटायला. रविराज म्हणतात, अगं जाऊयात ना, त्यात काय विचारतेस, तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी हुकूम आहे बाबा, चला आत्ताच जाऊया. प्रतिमा त्या म्हणतात, अगं बाई आत्ता. रविराज म्हणतात, हो मग का नाही. आता सुमन म्हणते, वहिनी पण जेवायला घरीच या गोडाचंच करते आज. रविराज म्हणतात, हो सुमन मस्त काहीतरी करून ठेव बेत, आम्ही आलोच. आता असं म्हणून यांची लगेच पूर्णाजीकडे रवानगी केली आहे. मागच्या वेळेला प्रतिमात्याचा निर्जळी उपवास मोडला होता ना, काही फार दिवस नाही झाले प्रेक्षकांनो त्यांना. पण बघा आता काय होतं. आता नेहमीप्रमाणे अर्जुन आणि सायली या मालिकेचे हिरो जरी असले तरी प्रिया पहा आता. प्रिया विचार करते, अर्जुन सायली अजून का नसतील आले, आणि तेवढ्यात अर्जुनची गाडी दाराबाहेर आली आहे. आता इथे एक नवीन सस्पेन्स रंगवलाय त्यांनी, पण पुन्हा तेच बरं का, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना. सायली म्हणते, अहो तुम्ही इथेच थांबा मी मधुभाऊंच्या तिथे गेस्ट हाऊसमध्ये जाऊन कपडे बदलते. अहो तुम्ही बाहेर थांबा, कोणी येत असेल तर मला पटकन सांगा. अर्जुन म्हणतो, तू जा लवकर कपडे चेंज करून ये. आता हिला वाटतं अर्जुन सायली का नाही आले, साक्षीला कळवायला हवं. आता या डायलॉगमध्ये काही तथ्य आहे का. अर्जुन सायली घरी आले नाही तर ही साक्षीला काय कळवणार होती डोंबलं. माझ्या तर डोक्यावरून गेला बरं का हा डायलॉग. आता
ती लगली बाहेर येते बरं का फोन करायला आणि तेवढ्यात हे दोघं असे आतमध्ये शिरत असतात. प्रियाला दारात बघून दोघेही तिथल्या तिथेच थबकतात. आता प्रिया बघा साक्षीला फोन लावायचा तर किती वेळ मोबाईलवर काहीतरी खुटूरपुटूर करते. असं आपलंही होतं म्हणा, कोणाला फोन लावायचा असेल तर आपण इकडच्या तिकडच्या सगळ्या वेबसाईट ओपन करून बघतो. होतं असं कधी कधी. तर असो, हा एक टाइमपास म्हणा काही सेकंदाचा. प्रिया आता साक्षीला फोन लावत असते तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिची नजर चुकवून समोरूनच पळून जातात. बघा 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 कसे पळालेत समोरून. आता प्रिया इकडे तिकडे बघायला लागते बरं का. तिला आता भास होतो इथून कोणीतरी गेलं. लगेच म्हणते कशी मनाशी, आत्ता इथून कोणी गेलं का? अर्जुन होता वाटते तो. अरे हा अर्जुनच होता तो. असं म्हणून आता ती पण अर्जुनच्या पाठीपाठी गेली आहे बरं का. आता ही जात नाही तेवढ्यात प्रतिमा आत्या आणि रविराज आलेले दाखवलेत. आता या प्रतिमा आत्या बाहेरच म्हणतात, अहो रविराज घरी कोणाच्या लक्षात येईल का माझ्या चेहऱ्यावरचे डाग पूर्ण गेलेत म्हणून? नाही म्हणजे तसंही गेले काही दिवसापासून हे डाग कमीच झाले होते. पण रविराज म्हणतात, अगं प्रतिमा आपण सांगायचं नाही, बघूयात ना ते ओळखतात का. आणि एक काम करतो मी, आज जातो आधी, मी बोलवल्यानंतर तू ये. प्रतिमा आत्या म्हणतात, अहो काहीतरीच काय तुमचं. रविराज म्हणतात, अगं बघू तर खरी पूर्णाजीच्या रिॲक्शन कशा असतील. त्यांचा आनंद बघून आपल्यालाही आनंद होईल. अगं पूर्णाईला आनंदच होईल तुला असं बघून. थांब तू इथेच थांब, मी जातो पुढे. असं म्हणून आता रविराज गेलेत पुढे. आणि आता बघा हा जो शेवटचा सीन आहे ना तो एकदम दमदार दाखवलाय त्यांनी. आता बघा काय झालंय. रविराज आता पुढे जातात आणि प्रतिमा आत्याला सरप्राईज दाखवायचंय म्हणून त्यांना मागेच ठेवतात. तर आता इथे बघा प्रिया दाखवली आहे. प्रिया अर्जुनच्या पाठीपाठी जाते. तोपर्यंत सायली आतमध्ये गेलेली असते गेस्ट हाऊसमध्ये त्या मधुभाऊंच्या तिथे. अर्जुन बाहेर असा पहारा देतोय. आता आतमध्ये जाते सायली खोलीत तेव्हा मधुभाऊ असतात तिथे. आता सायली आवाज देते पटकन, मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, अरे सायली अगं काय गो, अगं ह्या असल्या अवतारात, अगं हे काय कपडे घातलेस तू. सायली म्हणते, मधुभाऊ मी ना पटकन कपडे बदलते आणि तुम्हाला नंतर सगळं सांगते की काय हे प्रकरण. आलेच हं. असं म्हणून सायली आता त्या वॉशरूममध्ये कपडे चेंज करायला गेली आहे असं त्यांनी दाखवलंय. आता इकडे बघा प्रतिमा आत्या आता सरप्राईज देणार आहेत ना पूर्णाजीला. यांचं कॉफी पिणं चालू असतं अश्विनचं आणि या कोणत्या कल्पनाताईंचं. तेवढ्यात पूर्णाजी ओरडतात, अरे बघा बघा कोण आलंय. रविराज या या या. आता अश्विन प्रतापराव सगळ्यांचं लक्षच जातं रविराजांकडे. पूर्णाजी म्हणतात, अरे वा रविराज या ना या. प्रतापराव म्हणतात, काय रे रविराज, काय रे आज अचानक कशी काय आठवण आली. त्यावर रविराज म्हणतात, अरे बाबा प्रताप कारण तसंच आहे. आणि आता प्रतिमा आत्याला हाका मारतात, प्रतिमा अगं ये आत. प्रतिमा आत्या आता पूर्णाजीच्या समोर येतात आणि प्रतिमा आत्या समोर आल्या क्षणीच पूर्णाजी ओळखतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग गेलेत म्हणून प्रतिमा आत्या अशा स्माईल करून बघतायत पूर्णाजीकडे. आणि आता रविराज पूर्णाजी सगळेच जण खुश आहेत. कल्पनाताई म्हणतात, अरे वा प्रतिमा, अगो तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले की, अगो किती छान. सगळे सरप्राईज होऊन बघतात प्रतिमा आत्याकडे. पूर्णाजी म्हणतात, अगो बाई कोणीतरी दृष्ट काढा ग माझ्या प्रतिमाची. प्रतिमा आत्या कशा गोडगोड हसतात बघा ना, छानच दिसतात प्रतिमा आत्या. आता बघा प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना डाग नव्हते ग ते, अगं वाईट काळाच्या खुणा होत्या, निघून गेलेत बघ आता ते. आता हे उत्तम झालंय. रविराज म्हणतात, अरे पण त्यासाठी अश्विनला धन्यवाद द्या बाबा. नाही म्हणजे त्यानेच तो डर्मटॉलॉजिस्ट रेकमेंड केला होता. अश्विन म्हणतो, अरे काका मला ना आता माझी फीस पण मिळाली आहे. बघ ना फोटोत असलेली पूर्वीची आपली प्रतिमा आत्या. सारखा सारखा ना प्रेक्षकांनो त्यांनी प्रतिमा आत्याचा हॅपी फेस आपल्याला दाखवलाय. प्रतिमा आत्या पूर्वीसारख्या दिसत आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास छान वाढलाय. आणि का नाही वाढणार, खरंच छानच दिसत आहेत. अश्विन म्हणतो, मला माझी फीस मिळाली. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात, ए कल्पना अगं काहीतरी गोडाचं कर ग बाई आज. कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई नक्की करणार. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई तर काहीतरी गोड खायसाठी निमित्त शोधतच असते. तर बघा तेवढ्यात अस्मिताची एंट्री दाखवली आहे. अस्मिता म्हणते, काय झालंय सगळे खुश का आहात. त्यावर रविराज म्हणतात, बघ प्रतिमाच्या चेहऱ्याकडे अस्मिता, अगं तिची ट्रीटमेंट संपली आता. अस्मिता म्हणते, अय्या अगं प्रतिमा त्या तुला बघितलं ना तेव्हा म्हणजे मागच्या वेळेला पाहिलं तेव्हा लक्षात आलं होतं की ऑलमोस्ट तुझ्या चेहऱ्यावरचे डाग गायब झालेत, पण आता ऑलमोस्ट शब्द सुद्धा गायब झाला गो. अगो कसली सुंदर दिसतेस आत्या. आता काय बाई आत्या
भाचीनेच आत्याचं कौतुक केल्यावर आत्याबाईला छान वाटणारच. मग बघा प्रतापराव म्हणतात, तुम्ही सगळे उभे का आहात, बसूयात ना खाली. ये रे रविराज प्लीज खाली बस. आणि प्रत्येक जण हॅपी आहेत. एकमेकांकडे बघून सगळेजण असे ते चेहरे दाखवतात ना त्यांचे, या 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 बसा बसा बसा. मग औपचारिकता चालू आहे. तर बघा आता पुढे ही प्रिया त्या अर्जुनला जाब विचारायला जाते. म्हणजे किती किती तो उद्धटपणा. अर्जुन आता बाहेर असा पहारा देतोय सायलीच्या रूमच्या त्या आउट हाऊसच्या तिथे. अर्जुन आता ओरडतो त्या प्रियावर आणि म्हणतो, ए तू इथे काय करतेस ग प्रिया. आता प्रिया म्हणते, मी तुला विचारायला पाहिजे ना अर्जुन, तू इथे काय करतोयस. वाटलंच मला अर्जुन, तूच होतास ना आत्ता लपून लपून आलेला, तूच होतास ना, इथे काय करतोयस रे तू. अर्जुन म्हणतो, ए इथे माझ्या घरात मी कुठे जातोय काय करतोय त्याचं स्पष्टीकरण मी तुला कशाला देऊ ग. त्यावर अर्जुन चिडून म्हणतो, जा ग. अर्जुन म्हणतो, आर यू सिरियस प्रिया, चल ग निघ इथून निघ. आता त्याने एवढं रूडली हकलल्यावर पण ही बघा ना कशी लोचटासारखी बोलते. अरे अर्जुन तूच म्हणत असतोस ना मला काही काम नसतं घरामध्ये, मग मी इथे थांबली तर काय हरकत आहे तुला. नाही आत्ता मी बघितलं तू आणि सायली पण होते ना तुझ्यासोबत, तुम्ही बाहेरून आत यायच्याऐवजी आउट हाऊसमध्ये काय करताय. अर्जुन आता चिडून म्हणतो, ए तुला कळत नाहीये का, तुझा आणि माझा टाइम का वेस्ट करतेस तू, आम्ही दोघं नवरा बायको वाटेल ते करू, तुला काय करायचंय. आता तेवढ्यात सायली येते बरं का तिथे आणि म्हणते, काय ग प्रिया केवढ्यानं आवाज करतेस, आतमध्ये तुझा आवाज ऐकू येतोय. आता लगेच प्रिया म्हणते कशी, तेच विचारत होते मी अर्जुनला, तुम्ही बाहेरून डायरेक्ट इथे का आलात, इथे काय करताय. सायली म्हणते, ए प्रिया माझ्या वडिलांशी बोलायसाठी मी काय तुझी परवानगी घेऊ, हे चल का बाजूला हो. आता ही सायली अर्जुनला म्हणते, अहो चला बरं. आता तिने पण लिटरली हकललंय बरं का प्रियाला, पण तरी बघा तिला काही वाटत नाही, नुसती अशी हावभाव करते चेहऱ्यावर. मग तेवढ्याच सायली अर्जुनला प्रतिमा आत्याचा आवाज येतो तिथे आउट हाऊस जवळ बरं का. म्हणजे बरंच अंतर आहे हो प्रेक्षकांना आउट हाऊसमध्ये आणि घरामध्ये. सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्या आल्या. अर्जुन म्हणतो, आणि तू लहान मुलांसारखी खुश झाली, चल लवकर जाऊया तिकडे. हे दोघे निघून जातात. प्रिया आता विचार करते, अरे यार हे दोघं इथे आले ना तर मला टेन्शनच येतं, माझ्या माहेरी जाण्याच्या थापा पकडल्या नको जायला, असं म्हणून आता ती पण त्यांच्या पाठीपाठी निघते आतमध्ये जायला. तर बघा प्रेक्षकांनो इकडे यांची चर्चा किती छान रंगली आहे. प्रतिमा त्या म्हणतात, मला तर वाटलं तुम्हाला कोणाला कळणार पण नाहीये. आता हे प्रतापराव म्हणतात, अगं प्रतिमा असं कसं होईल. आता अस्मिता म्हणते, ए आत्या पण मला खरंच नव्हतं ग कळलं. आता तेवढ्याच सायली येते आणि म्हणते, अरे वा अहो आत्या तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेले. म्हणजे कोणी सांगायच्या आताच सायलीला कळलं असं त्यांनी त्या दोघींचं बॉन्डिंग दाखवलं बघा. आता हा काय तो सीन फार भारी दाखवलाय त्यांनी. सगळ्यात शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आता सायली आल्यानंतर सगळेच जण पण सरप्राईज होतात आणि अचानक प्रतिमा त्या अशा उठून सायलीकडे यायला लागतात. आता रविराज घरचे सगळे सुभेदार फॅमिली त्यांच्या दोघींकडेच बघतात बरं का. अशा भेटतायत दोघी जणी जणू काही खूप वर्षांनी भेटल्यात. आता तुम्ही मालिकेत बघा प्रेक्षकांनो तुम्हाला पण जाणवेल. आता या प्रतिमा त्या सायलीकडे बघून खूप वेळ स्माईल करतात. सायली सुद्धा अशी त्यांना कुरवाळते बघा, चेहरा त्यांचा असा हाताने फिरवते असं त्यांच्या चेहऱ्यावरून हात, आणि ते जे डाग आहेत ना ते नाहीसे झालेत हे तिला जाणवतं. आई आणि लेक या दोघींची बॉन्डिंग कशी असते ना अगदी एक्झॅक्टली तसं दाखवलंय. सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय आणि प्रतिमा त्याला विशेष करून सायलीने हे सगळं नोटीस केलं हे बघून त्यांनाही खूप छान वाटलंय. सायली जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत असते ना तेव्हा त्यांना रडू कोसळतंय. आता हा सगळा जो सीन आहे ना तो तुम्ही असा म्युझिकल बघणार आहात. दोघीही एकमेकींशी काही न बोलता बरंच काही बोलतायत. प्रतिमा त्या आता सायलीकडे एकटक बघत असताना अचानक त्यांना एका छोट्या मुलीचा आवाज येतो, आई, आणि एकदम त्या दचकतात. म्हणजे हा आवाज त्यांना मनातल्या मनात येतो बरं का. त्या दचकून म्हणतात, हं काय ग. आता असं बोलल्यानंतर सायली पण दचकते आणि म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या. आता त्यांना आवाज येत असतात, आई अगं इकडे ये ना. ते आवाज ऐकवतात ना या मालिकेमध्ये छोट्या सायलीचे आणि अर्जुनचे, तसा आवाज त्यांना आलाय. आता सायली विचारते, काय झालं प्रतिमा आत्या. आता प्रतिमा आत्या एकदम दचकतात. सगळेच जण प्रतिमा आत्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली तू आत्ता काहीतरी बोललीस ना ग. सायली म्हणते, नाही हो आत्या काही नाही बोलले. मग आता इथे जरा पुन्हा ते ढंगचिक ढंगचिक ते वाजवतात ना ते तबला, तो तबला ऐकवला बरं का. आणि प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मला हाक ऐकू आली आई म्हणून. तू हाक मारलीस का सायली.
आणि आता मध्येच या प्रियाच्या चेहऱ्यावर एकदम टेन्शन आलेलं त्यांनी दाखवलंय. मग आता सायली म्हणते, हो आत्या, कदाचित मनातल्या मनात मीच तुम्हाला आई अशी हाक मारली असावी. आता सायली असं बोलते आणि गोड स्माइल देते प्रतिमा आत्याला. सगळेजण सरप्राईज होतात आणि या दोघींकडेच बघत राहतात. आणि आता रविराज जरा जास्ती सरप्राईज झालेले दाखवलेत बरं का. पूर्णाजी, प्रतापराव सगळेजण या दोघींकडेच बघतात आणि अश्विन पण जरा सरप्राईज होऊनच बघतोय. पण अस्मिता मात्र नाकडोळे वाकडे करते. प्रिया घाबरून बघते या दोघींकडे. सगळ्यांचे फक्त चेहरे दाखवले शेवटी प्रेक्षकांनो, आणि इथेच हा भाग संपवला. पण आता पुढच्या भागात बघा, जेव्हा या सायली आणि प्रतिमा त्या एकमेकींकडे बघून स्माइल करत असतात, एकमेकींची माया करत असतात, तेव्हा या प्रियाला ना सहन होत नाहीये. ती काय करते, सायलीला जोरात धक्का मारते आणि म्हणते, ए चल बाजूला हो, तुझा काय संबंध आहे ग माझ्या आईशी, ती माझी आई आहे. आणि प्रतिमा त्याला म्हणते, अगं आई, तुझी केव्हाची वाट बघते मी, अगं कधी तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना, असं झालं होतं मला. अगं म्हणून तुला वाटलं असेल की मी तुला हाक मारते आई आई म्हणून. पण आता प्रतिमा त्या तिच्याकडे रागाने बघत असतात बरं का प्रियाकडे. आता अर्जुन सायलीला म्हणतोय, बेडरूम मध्ये बसलेत दोघे जण. अर्जुन म्हणतो, आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो ना, तो नक्की साक्षी आणि तिच्या आईमध्ये असणार आहे. साक्षीने नक्कीच तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून ते एस नावाचं अर्ध पेंडेंट तिच्याकडे तिने ठेवलं असणार आहे साक्षीने. तर आता सायली म्हणते, हो पण आता ते सापडत नाहीये आपल्याला, कसं सापडायचं. अर्जुन म्हणतो, आपल्याला पुन्हा एकदा मैपत आणि साक्षीकडे जावं लागणार आहे. सायली म्हणते, अहो ते कसं शक्य आहे. अर्जुन म्हणतो, ते घरी नसताना आपल्याला त्यांच्या घरामध्ये ही सगळी तपासणी करावी लागणार आहे. आता हे चोरासारखं त्यांच्या घरात शिरणार आहे थोडक्यात सांगायचं तर. पण आता बघूयात. अर्जुन सायलीच्या हाती आज तर काही लागलं नाही, पण नक्की कधी ना कधी लागणारच आहे, कारण मालिकेचा शेवट हा नेहमी गोडच असतो. याचा अर्थ मालिका संपली असं नाहीये, पण बघूयात पुढे काय काय घडतं. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आज जरा माझी तब्येत नरम आहे बरं का. काल मला बरं वाटत होतं, पण आज ना एवढा पाऊस येतोय आमच्या इथे, त्यामुळे ना सर्दी झाली आहे. आणि ऑलरेडी सर्दी झाल्यामुळे एवढे कान गच्च झालेत बघा, त्यामुळे थोडंसं अनइझी फील होतंय. पण ठीक आहे, मी दाखवलंय दवाखान्यात, गोळ्या वगैरे घेतल्या तर बरं वाटेल पटकन. सकाळी सकाळी ना जरा लेझीनेस असतो, त्यामुळे आवाज थोडा डाऊन झाला हा माझा. प्लीज मला सांभाळून घ्या 2 दिवस. पण तरी सुद्धा उद्या मात्र नक्की भेटेल, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा टेक केअर करा. मी तर माझी टेक केअर करणारच आहे. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.